हॅलो एव्हरीवन, मी प्राप्ती आणि मी आज शेअर करणार आहे तुमच्यासोबत भरल्या कारल्याची भाजी, जी की माझ्या सासूची रेसिपी आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला नॉर्थ इंडियामध्ये म्हणजेच UPमध्येच पाहायला भेटेल. महाराष्ट्रीयन भाजी, महाराष्ट्रीयन स्टाईलची भाजी तुम्ही खाल्ली असेल आणि या स्टाईलची भाजी तुम्ही कधी खाल्ली नसेल आणि बघितली नसेल. तर अशा प्रकारे जर तुम्ही भाजी केली तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि खूप छान बनते. तर त्यासाठी आपल्याला जे कारले आपण घ्यायचे ते धुवून घ्यायचे आणि त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे. साल काढल्यानंतर मधून कापून घ्यायचं आहे आणि मीठ भरून ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर जी साल आपण काढली ती आपल्याला फेकायची नाही आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला असंच मीठ टाकून ठेवून द्यायचं आहे. पुढे मी सांगेल की त्याचं काय करायचं आहे. तर आता आपण मसाला तयार करून घेऊ. तर मसाल्यासाठी 2 कैऱ्या, थोडंसं लसूण, 3 कांदे आणि हिरव्या मिरच्या हे आपण घ्यायचे. ह्याच्यात काही मसालेसुद्धा जातात, ते मी तुम्हाला पुढे सांगेल. तर इथे 2 कैऱ्या आपण सोलून घ्यायच्या आहे आणि कापून व्यवस्थित धुवून ठेवून द्यायचे. त्याच्यानंतर कांदाही कापायचा आहे. अशा प्रकारे कैरी कापणं झाल्यावरती आपण कांदाही कापून घ्यायचा. ही रेसिपी UPमध्ये बनते आणि ही माझ्या सासूला त्यांच्या सासूंनी शिकवलेली रेसिपी आहे. तर भरपूर जुनी रेसिपी आहे, ऑथेंटिक रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर सुखे मसाले घ्यायचे आपल्याला, काही एक तवा घ्यायचा आहे, त्याला थोडंसं गरम करायचं आहे. त्याच्यावरती धने टाकायचे. 2 टेबलस्पून करीब मी धने टाकले आणि 2 टेबलस्पून बडीशोप टाकली. त्याच्यानंतर मी थोडीशी अर्धा टेबलस्पून मेथी टाकली आणि त्याच्यापेक्षा कमी मी कलोंजी टाकली आहे. कलोंजीला काय म्हणतात आपल्या महाराष्ट्रात, प्लीज मला कमेंट करून सांगू शकता तुम्ही. त्याच्यानंतर हा मसाला आपण व्यवस्थित भाजून घेऊया आणि भाजल्यानंतर जास्त भाजायचं नाही आहे, थोडासा गरम होईल, त्याच्यातलं मॉइश्चर निघून जाईल, एवढंच आपल्याला भाजायचं आहे. आणि त्यानंतर जे आपण कांदा, कैरी आणि लसूण वगैरे चिरून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हाही मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे, कांदा कैरी त्या मसाल्यासोबतच. तर आपण बघू शकता हा मसाला आपला भाजणं झाला आहे. आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे आपण कांदा, लसूण, कैरी वगैरे चिरलं होतं तेही आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. हे सगळं टाकल्यानंतर आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. मीठ टाकूया ह्याच्यामध्ये आणि थोडीशी हळदी टाकायची आहे. तर हे वाटताना पाणी बिलकुल पण नाही टाकायचं, आणि कारण की कैरीचं पाणी, कांद्याचं पाणी असल्यामुळे थोडासा मसाल्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळं पाणी बिलकुल पण नाही टाकायचं, नाहीतर कारल्यामध्ये मसाला बसणार नाही. तर आपण इथे मिक्सरला हे सगळं बारीक करून घेऊया. तुम्ही बघू शकता वाटणं झाल्यानंतर हा मसाला असा दिसतो. थोडंसं पाणी सुटलेलं आहे मसाल्याला, पण ठीक आहे, हे ॲटलिस्ट कारल्यांमध्ये व्यवस्थित बसेल. पण ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल पण नाही टाकायचं, नाही तर तुमच्या मसाल्याला पाणी सुटेल आणि तो पातळ होईल आणि कारल्यामध्ये व्यवस्थित जाणार नाही, बाहेर निघेल. तर हा सगळा मसाला आपल्याला ह्या कारल्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. कारल्यांना आता पाणी सुटलं असेल, त्याच्यातलं थोडं पाणी काढून घ्यायचे, थोडेसे कारले पिळून घ्यायचे, खूप जास्त नाही, थोडंसं थोडंसं पाणी काढून घ्यायचं. तर त्यानंतर आपण मसाला कारल्यामध्ये भरू. तर अशा पद्धतीने आपण कारल्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. तुम्ही हाताने सुद्धा भरू शकता, इथे चमच्याच्या साहाय्याने भरला जातो मसाला. तर सगळे कारले आपल्याला अशाच पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे सगळ्या कारल्यांमध्ये. अशा पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे सगळ्या कारल्यांमध्ये. ही रेसिपी UPमध्ये बनते
आणि ही रेसिपी खूपच टेस्टी लागते. मी आत्तापर्यंत जी पण कारली खाल्ली भरलेली त्यात मला ही पण रेसिपी खूप जास्त आवडलेली आहे. मला महाराष्ट्रीयन भरलं कारलं पण खूप जास्त आवडतं. ती रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर आपण जे साल काढली होती त्यातसुद्धा हा मसाला ॲड करायचा आहे. एका वाटीत काढून कुकरमध्ये ठेवायचा आहे आणि बाकी जी कारली आपण ज्यात मसाला भरला होता ती कारले त्या वाटीभोवती आपल्याला कुकरमध्ये टाकायची आहे. यामध्ये आपल्याला कोणतंही पाणी न टाकता काहीही न टाकता आपल्याला कारली ठेवायची, ती वाटी ठेवायची ज्यात साल टाकली होती आणि कुकर लावायचे आणि कुकरमध्ये एक शिट्टी घ्यायची जोपर्यंत कारले वाफायला जात नाही. कुकरमध्ये शिट्टी घेतल्यानंतर कारले अशी दिसतात वाफायल्यानंतर. एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला कारले सोडायचे हळूहळू. तुम्ही तेल पाहिजे तर कमी घेऊ शकता. इथे माझ्या सासूबाई डीप फ्राय करतायत कारले. तेल जास्त घेऊन तुम्ही 2 चमचे तेल घेऊन शॅलो फ्रायसुद्धा कारले करू शकता, तेही खूप छान लागतात. तर अशा पद्धतीने कारले आपल्याला शिजू द्यायचे या तेलामध्ये. त्यामुळे आपण झाकण ठेवूया. झाकण ठेवल्यानंतर 5 ते 7 मिनटं आपल्याला कारले शिजू द्यायचे आणि थोडंसं मध्ये मध्ये हलवत राहायचे कारल्याला. आपण मध्ये मध्ये हलवत राहूया. तर परत एकदा झाकण ठेवूया आणि बघूया. त्यानंतर कारले हे बघा आपले कारले व्यवस्थित झालेले. डीप फ्राय केल्यामुळे कारले थोडेसे क्रिस्पी होता, खूप जास्त दिवस टिकता. ही रेसिपी तुम्ही 10 ते 15 दिवस खाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवून, कारण की कारले खराब होत नाही. आणि वरण भातासोबत साईड डिश म्हणून तुम्ही खाऊ शकता, तुम्ही पराठ्यासोबत खाऊ शकता. खूपच छान ही रेसिपी बनते, जास्त दिवस टिकते आणि खायलाही मस्त होते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही पाहिजे तर कमी फ्रायही करू शकता, कमी तेलामध्ये फ्राय करू शकता किंवा वाफाळलेले कारलेसुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जसे पाहिजे तसे तुम्ही एक एक कारलं फ्राय करून खाऊ शकता खायच्या वेळेला. त्यानंतर आपण जी साल ठेवली होती ती आपण वाफून घेतली होती, ती आपल्याला या तेलामध्ये फ्राय करायची आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान फ्राय झालेली आहे. तर अशा पद्धतीने हे कारले बनतात आणि खूप टेस्टी लागतात. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशाच जर तुम्हाला ऑथेंटिक रेसिपी बघायच्या असतील UP साईडच्या तर प्लीज मला कमेंट करा. थँक्यू सो मच.